लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे। या कक्षामध्ये माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचं प्रमाणीकरण करणं, पेड न्यूजची पडताळणी करणं, फेक न्यूज, आक्षेपार्ह मजकूर तपासणं तसंच राजकीय जाहिरातींचा खर्च तपशील देणं या विषयावर कामकाज करण्यात येत आहे। पेड न्यूजबाबत बारकाईनं लक्ष ठेवा। सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर आल्यास तातडीनं निदर्शनास आणून देण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सूचना दिल्यात। सोशल मीडिया हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गणला जातो। सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होत असतो। सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींना प्रमाणीकरण गरजेचं असल्याचं माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय। मुद्रित माध्यमातील राजकीय जाहिरात उमेदवारांच्या अनुमतीशिवाय प्रकाशित करता येणार नाही। मुद्रित माध्यमांना राजकीय जाहिरातींचं प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही। मात्र मतदानाच्या 1 दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी मुद्रित माध्यमांना देण्यात येणारी राजकीय जाहिरात उमेदवार किंवा पक्षाला माध्यम कक्षाकडून तपासून प्रमाणपत्र घेणं अनिवार्य असल्याचं जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी सांगितलं। राजकीय जाहिरात प्रमाणीकरणासाठी पक्ष किंवा उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या माध्यम कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।